हॅलो फ्रेंड्स, श्लोका मेहता आणि अनंत अंबानीचं नुकतंच लग्न आणि त्यांचे सगळे विधी बघून खूप मुलं मुली त्यांच्या पॅरेंट्सच्या खूप मागे लागली आहेत की आपण पण असंच ग्रँड वेडिंग करूया किंवा असेच भरपूर फंक्शन्स करूयात 5 दिवस 6 दिवस. प्रत्येकाची कॅपॅसिटी कदाचित नसते, तेवढी फायनान्शियल कॅपॅसिटी नसते. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने सगळ्यात आधी लग्न करण्याआधी ना ते का करतोय याचा आधी विचार करायला पाहिजे. माझ्या मित्रमैत्रिणी लग्न करतायत म्हणून मला करायचं आहे, की मला एका लाईफ पार्टनरची गरज आहे ज्याच्याबरोबर मी सगळं काही शेअर करू शकते म्हणून लग्न करायचं आहे, की मला माझं घर हवं आहे, म्हणजे मला मटेरियलिस्टिक गोष्टी हव्या आहेत म्हणून मला लग्न करायचं आहे, मला समाजात मिरवायचं आहे की माझ्यासोबत कोणीतरी आहे म्हणून मला लग्न करायचं आहे, की मला मूल हवं आहे म्हणून मला लग्न करायचं आहे, की म्हणजे मला असं वाटतं की लग्न करण्याचं ना रिझन क्लिअर पाहिजे. आणि दुसरं, लग्नासाठी वय लागतं हे ना आय थिंक प्रत्येकाने डोक्यातनं काढून टाकावं. कारण काय होतं, जसं आपलं वय वाढतं आपले अनुभव वाढतात, आपण जग बघायला शिकतो आणि आपल्याला कदाचित तेव्हा जाणवतं की आपण चूक तर केली नाही ना. आणि मला असं वाटतं की लग्न ही खूप खाजगी गोष्ट आहे, ती खूप काय म्हणतात त्याला खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ऑब्व्हियसली आहे, पण तेच सगळं आहे असं नाही आहे. म्हणलं जातं की लग्न तुटत आहेत, तर मला असं वाटतं त्याचं कारण असं आहे की हल्लीच्या मुली किंवा हल्लीची मुलं ही ना स्वतःला, स्वतःच्या फिलिंग्सना, स्वतःच्या आनंदाला महत्त्व देतात. पूर्वीच्या ज्या मुली होत्या किंवा आपल्या आया मावशा ह्या ज्या आहेत, त्यांना असं शिकवलं गेलं होतं की तुझा जन्म हा झिजण्यासाठीच झाला आहे. आधी तू तुझ्या भावांसाठी करायचं आहेस, तुझ्या वडिलांसाठी करायचं आहे, मग तू तुझ्या नवऱ्यासाठी करायचं आहे, मुलांसाठी करायचं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये ती स्वतःसाठी जगतच नाही. पण हल्लीच्या मुली स्वतःसाठी जगतात आणि जगायलाच पाहिजे. सो मी पॅरेंट्सना फक्त एवढी विनंती करेन, तुमच्या मुलींसाठी, तुमच्या मुलांसाठी स्थळं बघताना किंवा लग्नाचा विचार करताना तुमचं शेजारी काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील याचा विचार नका करू. एखादी मुलगी ते घर सोडून तुमच्या घरी परत येण्यापेक्षा तुमच्या घरीच राहिलेली कधीही चांगली, कारण की तिला कोणतंच घर नाही राहत. मग मुलींना किंवा मुलांना मूल होऊ देण्याचा आग्रह नका करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लग्न करण्याआधी मुलींनी फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हा. एक पर्टिक्युलर अमाऊंट अकाउंटमध्ये जमा करा. शक्य असेल घर घ्या. तुमच्या बाकीच्या जे पण शौक आहेत ते तितके महत्त्वाचे नाही आहेत. डोक्यावर छत्र असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि काही गोष्टी कदाचित चुकीच्या वाटतील, पण तुमचं स्त्रीधन, तुम्ही घेतलेले दागिने किंवा तुमच्या आईवडिलांनी केलेले दागिने हे कुणाच्याही हातात देऊ नका. स्वतःचं अकाउंट काढा, स्वतःचं लॉकर काढा, दागिने तुमच्याच जवळ ठेवा. आज तुम्हाला वाटणारी माणसं तुमची नसू शकतात आणि कदाचित तुमच्याच गोष्टींसाठी तुम्हाला उद्या लढावं लागू शकतं. मूल होण्याआधी 10 वेळा विचार करा. तुम्हाला खरंच ते हवं आहे का? तुम्ही खरंच त्याचं करू शकणार आहात का? उद्या जर देवाच्या म्हणजे उद्या जर अशी वेळ आली की तुम्हाला वेगळं राहावं लागतंय, तर त्या लहान मुलाचे खूप हाल होतात. आपण फायनान्शियली, इमोशनली, फिजिकली त्या मुलांची काळजी घ्यायला कमी पडतो आणि ते गिल्ट मूल न होण्यापेक्षा खूप मोठं आहे. जगात मूल जन्माला आणणं अनडाऊटेडली खूप मोठी गोष्ट आहे, खूपच मोठी गोष्ट आहे. आणि मूल असायलाच पाहिजे प्रत्येकाकडे, पण त्याचे हाल होणार असतील तर ते नका होऊ दे. तर सगळ्याकडनं मला जे थोडंसं बोलायचं होतं ते मी बोलले. फक्त एवढंच सांगेन, मुलींनो मुलांनो, प्रेम ही खूप चांगली गोष्ट आहे, पण
ते एखाद्या व्यक्तीला इतकं कमकुवत करू नका किंवा एखाद्या व्यक्तीला प्रेमावरचा विश्वास असा उडून टाकू नका की ती व्यक्ती कुणावरच विश्वास नाही ठेवू शकणार तुमच्यामुळे. कारण जेव्हा एक मुलीचं मन तुटतं तेव्हा फक्त तिचं मन नाही तुटत, तिच्या मैत्रिणी, तिचे पॅरेंट्स आणि तिचं मूल यांचं सुद्धा मन तुटतं. एक लग्न तुटतं तेव्हा फक्त ते लग्न नाही तुटत, तिच्या आजूबाजूच्या प्रत्येक लग्नावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे लग्नासारखी पवित्र गोष्ट आणि मोठी गोष्ट करण्याआधी 1000 वेळा विचार करा. तुमची कारणं नीट विचार करून करा आणि तुमचे दागिने, तुमचा पैसा कुणाच्याही हातात देऊ नका. उद्या तुमच्याच गोष्टींसाठी तुम्हाला लढावं लागू शकतं. ठीक आहे. आणि आय नो खूप निगेटिव्ह कदाचित वाटत असेल सगळ्यांना, पण मला सगळ्यांची खूप काळजी आहे, खरंच काळजी आहे. आणि असं वाटतं की आपलं एक नागरिक म्हणून हे कर्तव्य आहे की आपण कोणाला तरी जर समजावून सांगू शकलो किंवा आपण कोणाला तरी जर आपल्या अनुभवातून किंवा इतर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधून काहीतरी शिकवू शकलो तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही. निगेटिव्हली प्लीज घेऊ नका ह्याला. पण मी खूप मनापासून सांगेन तुम्हा सगळ्यांना की लग्न करण्याआधी 1000 वेळा विचार करा. स्वतःकडे स्वतःची पुंजी ठेवा. शक्य असल्यास रजिस्टर मॅरेज करा. अजिबात खर्च करू नका. आईवडिलांना सांगा तो पैसा माझ्या अकाउंटला टाका, तो उद्या मला कामी पडू शकतो. तुमच्या लग्नांमध्ये मिरवणारे, जेवून जाणारे, तुमच्या आजूबाजूला फोटोमध्ये येण्यासाठी उत्सुक असणारे तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुमच्या समोर नसतील, तुमचा फोनही उचलणार नाहीत. अशावेळी तो पैसा तुमच्या कामी पडू शकतो. एखाद्या गरजवंताला जेव घाला. पोट बाहेर निघालेले किंवा अत्यंत अन्नाचा अपमान करणाऱ्या लोकांना भरवून ताटात टाकून देणं खरंच हे इतकं आवश्यक आहे का? म्हणजे हा माझा विचार आहे. अर्थात मी सुद्धा पैसे खर्च करूनच लग्न केले, पण मी जेव्हा होते त्या वयाचे तेव्हा आमचं ऐकणारं कोणी नव्हतं. पण आता हल्ली मुलं मुली स्वतः कमवतात, त्यांना जे आहेत गोष्टी बोलण्याचा. तर मला असं वाटतं की आपण थोडासा विचार समाजाचा आणि लोकांचा केला पाहिजे, स्वतःचा केला पाहिजे. स्वतःवर भरपूर प्रेम करा. आणि आपल्या आयुष्यात आपण सुखी नाही आहोत किंवा आपण आपल्याकडे काहीतरी कमी आहे हे बोलायला वाईट वाटून घेऊ नका. जसं आपण आनंद व्यक्त करतो तसंच दुःखही व्यक्त करायला शिकलं पाहिजे. किंवा मला असं वाटतं आणि जीवन खूप सुंदर आहे, जीवन खूपच सुंदर आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानला तर जगण्यासारखी आनंदाची गोष्टच नाही आहे कुठे. तर एवढं खूप जास्त बोलली अर्थात. एवढं बोलून मी सांगेन की लग्न करूच नका असं नाही, पण खूप विचारपूर्वक करा. आणि येणाऱ्या त्या वाटेवरती सावकाश गाडी ड्राईव्ह करायला. आयुष्याची गाडी ही रॅश ड्रायव्हिंग तसंही वाईटच असतं, तर आयुष्याची गाडी ही तर खूपच हळूहळू आणि व्यवस्थितच चालवली पाहिजे. प्रत्येक गिअर्स नीट टाकला पाहिजे. लग्नाचे गिअर जे असतात ते सगळे नीट टाकले पाहिजेत. स्वतःच्या गोष्टींची नीट काळजी घेतली पाहिजे. बाकी ठीक आहे, काळजी घ्या.